संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाये मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा विठ्ठल विठ्ठल पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेमी बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या त्या देशातील किंबहुना या जगातील या संस्थेला आज 100 वर्ष पूर्ण 100 वर्षाची वाटचाल ही संस्था पूर्ण करते. मला असं वाटतं की देशातील अशी एक ही संस्था असेल की जी 100 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करते. एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीचा योग जीवनामध्ये येणं ही गोष्ट जरी एखाद्या वेळेला सोपी असली तरी त्याचा क्षम होणं ही गोष्ट त्यापेक्षा अतिशय कठीण आहे. कठीण योगावनी शे योग एखाद्या वेळेला येईल पण त्याचा क्षम अतिशय कठीण आहे. एखाद्या वेळेला जीवनामध्ये मंदिरामध्ये जाण्याचा योग येत राहील पण जीवनभर ते मंदिर आपल्या अंतःकरणामध्ये टिकून राहणं ही गोष्ट कठीणच आहे. कीर्तनामध्ये येण्याचा योग येत राहील पण ते कीर्तन जीवनभर टिकून राहणं ही गोष्ट तशी कठीण आहे. मला असं वाटते संतांमध्ये आणि आपल्यामध्ये तोच फरक आहे. आपली वृत्ती सारखी बदलत राहते आणि संतांची वृत्ती ही तैलधारावर देवत राहते. आणि म्हणून हा योग 100 वर्षाच्या अगोदर जोग महाराजांनी या आळंदीमध्ये आणला. मला असं वाटतं की निवृत्तीनाथांनी ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला नसता, निवृत्तीनाथांनी
ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला नसता तर ज्ञानेश्वर महाराजांसारख्या आपत्याला ते जन्म देऊ शकले नसते. निवृत्तीने गारस्ते घातले आहेत, ज्ञानदेव आपत्य प्रसवत आहे. अर्थात निवृत्तीनाथाने ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला, मग ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला म्हणून स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा जन्म झाला. आणि जोग महाराजांनी मला वाटते ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला म्हणून आपल्या सगळ्यांचा जन्म झाला. जर त्यांनी तो स्वीकार केला नसता तर एखाद्या वेळेला ही सगळी फौज आपल्याला या ठिकाणी उभी दिसली नसती, हे सगळं सैन्य आपल्याला या ठिकाणी उभं दिसलं नसतं. आणि म्हणून या अर्थाने ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केणारी माणसं ही लाखो लाखो कीर्तनकारांना जन्म देऊ शकतात. यातलं जगातलं हे उदाहरण असेल की खऱ्या अर्थाने ते जोग महाराजांनी खरं करून दाखवलं आहे. आणि म्हणून या संस्थेला आज 100 वर्ष पूर्ण होतात. ज्यांनी योग आणला ते आमच्या जीवनातलं अंतःकरणातलं स्थान आहे. ज्यांनी यांचा क्षम केला त्याचे सुद्धा या महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. कठीण योगावनी क्षेम. काय झालं, एका माणसाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. ज्याला लॉटरी लागली त्याचं वय 80 वर्षाचं होतं. एखाद्या वेळेला माणसाला दुःखाने सुद्धा मरण येते, ते एखाद्या वेळेला हर्ष झाला तरी सुद्धा मरण येऊ शकते. पण आपल्या वडिलाला हे लाख रुपये मिळावे, अर्थात आपल्याला मिळावे, तोपर्यंत आपले वडील जगले पाहिजे. नंतर एखादं इंजेक्शन देऊन टाकू, अर्थात तोपर्यंत तरी वडील जगले पाहिजे. म्हणून त्या गावामध्ये एक डॉक्टर होता. त्या डॉक्टरांना सांगितलं मुलांनी की खरं म्हणजे आमच्या वडिलाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली आणि वडिलाला जर एकदम हे कळालं तर वडील सही देण्याच्या अगोदर निघून जातील, पण तुम्ही ही गोष्ट त्यांना धीरे धीरे समजून सांगा. डॉक्टर आणि रामभाऊ हे फिरायला निघाले. नेहमी ज्या ओट्यावर बसत होते त्या ओट्यावर बसले. बसल्यानंतर डॉक्टरांनी विषय काढला. रामभाऊ म्हटले, हा डॉक्टर, आपण असे फिरत निघालो. म्हटले निघालो. आणि जाताना एखाद्या वेळेला तुम्हाला 5,000 रुपये सापडले तर तुम्ही काय करा? त्यावेळेला रामभाऊने सांगितलं, डॉक्टर साहेब त्यातले 2,500 रुपये मी तुम्हाला देऊन टाक. समजा रामभाऊ तुम्हाला जर 50,000 रुपये सापडले तर तुम्ही काय करा? रामभाऊने सांगितलं, डॉक्टर चिंताच करू नका, त्यातले 25,000 रुपये मी तुम्हाला देऊन टाक. समजा डॉक्टर तुम्हाला 5 लाख रुपये सापडले तर खरं रामभाऊ तुम्हाला 5 लाख रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? रामभाऊने सांगितलं, सापडायचेच आहेत ना, मग त्यातले 2.5 लाख रुपये मी तुम्हाला देऊन टाक. समजा 50 लाख रुपये सापडले तर काय कराल? त्यावेळेला रामभाऊने सांगितलं, चिंताच करू नका डॉक्टर, त्यातले 25 लाख रुपये मी तुम्हाला देईन. समजा तुम्हाला 1 कोटी रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? खरं सांगा रामभाऊ. देवाची शपथ देऊन सांगतो डॉक्टर, त्यातले 50 लाख रुपये मी तुम्हाला देईन. असं म्हटल्याबरोबर पाहताय काय, मेला ना डॉक्टर. डॉक्टराच्या जीवनामध्ये 50 लाख रुपये फुकट भेटण्याचा योग आला, पण त्याचा क्षम नाही करता. विठाला 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 योग त्याही पेक्षा क्षम. आणि म्हणून आमच्या जोग महाराजांनी या संस्थेचा योग आणला. आणि मला असं वाटतंय आमच्या नंतरच्या सगळ्या शिक्षक महोदयांनी या संस्थेचा क्षम केला. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरणी नेहमी लीन असणं ही गोष्ट फार महत्त्वाची असेल की ज्यांनी या संस्थेचा क्षम केला असेल. आणि म्हणून योगही महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा क्षमही महत्त्वाचा आहे. आज संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये शताब्दी महोत्सव या सप्ताहापासून सुरू होते आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा शताब्दी महोत्सव होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्या शताब्दी महोत्सव साजरा करणार आहेत. आज ही शताब्दी महोत्सवातली सेवा आहे. महाराजांच्या जोग महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. मला असं वाटतंय की माझं दुर्भाग्य आहे की मला संस्थेमध्ये कीर्तनाची परीक्षा नाही देता.
मला संस्थेमध्ये कीर्तनाची परीक्षा नाही देता आहे, पण माझं हे भाग्य आहे की आज मी ती परीक्षा पूर्ण करतो. आणि कसं असते बा, ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला असेल त्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती नसते, पण मी अभ्यास केला नाही त्यामुळे बघते. आणि म्हणून आज ही परीक्षा आहे. आज जोग महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि देव आणि भक्त याचा अभेद प्रतिपादन करणारा आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगावर आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण चिंतन करण्याचा विचार करणार आहोत. महाराज या अभंगातून देव आणि भक्ताचा अभेद प्रतिपादन करतात. महाराजांना आपण असं विचारू की महाराज, अनेक ठिकाणी अभेद प्रतिपादन करणारे तुम्ही आहात, तसंच अनेक ठिकाणी भेद प्रतिपादन करणारे सुद्धा तुम्हीच आहात. तुम्ही भेदाचंही प्रतिपादन करताय आणि तुमची दुसऱ्या बाजूने अभेदाचंही प्रतिपादन करताय. भेदाचं प्रतिपादन करत असताना तुम्ही असं म्हणताय, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप माझं गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता, तुझे चरण आणि माझा माता. याचा अर्थच असा आहे की तुम्ही भेदाचं प्रतिपादन करताय. अर्थात एका बाजूने तुम्ही भेदाचंही प्रतिपादन करता, दुसऱ्या बाजूने तुम्ही अभेदाचंही प्रतिपादन करताय. मग तुमच्या सांगण्यातला भेद खरा आहे का तुमच्या सांगण्यातला अभेद खरा आहे? तुम्ही याही पक्षामध्ये राहता, तुम्ही वेळ आल्यानंतर याही पक्षामध्ये जाताय. त्याचा अर्थ तुमचा पक्ष आहे खरा कोणता? खरं म्हणजे तुम्ही जे भेदाचं प्रतिपादन करताय ते खरं आहे का तुम्ही जे अभेदाचं प्रतिपादन करताय ते खरं आहे? असा जर आपण प्रश्न महाराजांना विचारला तर मला असं वाटतं महाराज त्याचं उत्तर असं देतील की मी सांगतो तो भेदही खरा आहे, मी सांगतो तो अभेदही खरा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, भेदाचं स्वरूप वेगळं आहे, अभेदाचं स्वरूप वेगळं आहे, हे एकत्र कसं काय येईल? तुम्ही सांगताय तो भेदही खरा कसा असेल, तुम्ही सांगताय तो अभेदही खरा कसा असेल? महाराज म्हणतात असेल कारण मी बोलतोय, मी खोटं कधी बोलणार नाही. मी जर खोटं बोललो तर मला कळस म्हणून कुणी स्वीकारणार नाही. आणि म्हणून मी सांगतो तो भेदही खरा आहे, मी सांगतो तो अभेदही खरा आहे. महाराज सांगतात तो भेद कसा खरा आहे आणि महाराज सांगतात तो अभेद कसा खरा आहे. मला असं वाटतं याच्यावर थोडंसं चिंतन आपण करणार. काही गोष्टी त्याच वेळेला आपल्याला खऱ्याही सांगता येतात, काही गोष्टी त्याच वेळेला आपल्याला खोट्याही सांगता येतात. बघा, असा नियम आहे, एका अधिकरणावर 2 धर्म कधी राहत नसतात. अधिकरण जर एक असेल तर त्याच्यावर राहणारा धर्म सुद्धा एकच असतो. अधिकरण जर एक असेल तर त्याच्यावर राहणारा धर्म सुद्धा एकच असतो. उदाहरण असं देत आहे की गाय हा जर धर्मी असेल तर त्याच्यावर राहणारा गोत्व हाच धर्म असतो. अर्थात गाय या धर्मीवर अश्वत्व हा धर्म कधी राहणार नाही. गाय या धर्मीवर फक्त गोत्व हाच धर्म राहत असतो. अश्व या धर्मीवर फक्त अश्वत्व हाच धर्म राहतो. अश्वत्व हा धर्म गाय या धर्मीवर कधी राहणार नाही आणि गोत्व हा धर्म अश्वत्व या धर्मीवर कधी राहणार नाही. आणखी दुसरं, माता आहे आणि पिता आहे. मला असं वाटतं माता हे अधिकरण जर आपण समोर ठेवलं तर माता या अधिकरणावर फक्त मातृत्व हा धर्म राहतो, पितृत्व हा धर्म कधी राहतो. पिता हे अधिकरण जर आपण समोर ठेवलं तर पिता या अधिकरणावर फक्त पितृत्व हाच धर्म राहतो, त्याच्यावर मातृत्व हा धर्म राहतो. मग माता या अधिकरणावर फक्त मातृत्वच धर्म राहतो, पिता या अधिकरणावर फक्त पितृत्व हाच धर्म राहतो. मला असं वाटतं खरं आहे ना, हे खरं आहे, हे नक्की खरं आहे. अर्थात हे शास्त्र आहे. माता या अधिकरणावर मातृत्व हाच धर्म
मातृत्व हाच धर्म राहत असेल तर मला असं वाटतं ही गोष्ट जर खरी असेल तर हे दोन धर्म एका अधिकारावर कधी राहणार नाही. ही गोष्ट खोटी म्हणावं लागेल. हे दोन धर्म एका अधिकरणावर कधी राहणार नाही ही गोष्ट आपल्याला खोटी म्हणावी लागेल. पण मला असं वाटतंय माता आणि पिता, मातृत्व हा धर्म जर मातेवर राहत असेल, पितृत्व हा धर्म जर पित्यावर राहत असेल, त्या धर्मीवर राहत असेल तर मला असं वाटतं हे धर्मीही वेगळी आहे, त्याचे धर्मही वेगळे आहे. हेही खरं आहे. पण हे दोन्ही धर्म एका अधिकरणावर राहतात हे सुद्धा खरं आहे. मातृत्व हा धर्म आणि पितृत्व हा धर्म एका अधिकरणावर राहतो ते अधिकरण आहे संत. संत या अधिकरणावर मातृत्व हा धर्मही राहतो आणि संत या अधिकरणावर पितृत्व हा धर्मही राहतो. म्हणून म्हणतायत ना तुम्ही संत माय पापक पावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान. ही गोष्ट जशी खरी आहे तसं एका अधिकरणावर दोन्ही धर्म राहू शकतात ही गोष्ट सुद्धा प्रमाणाने खरी आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मला असं वाटतंय की शिवाजी महाराज तुमच्याकडे दुधाला काय म्हणतात? दूधच म्हणतायत ना, दूधच म्हणतात. ताकाला काय म्हणतात? ताकच म्हणतात. नामदेव महाराज तुमच्याकडे सुद्धा ताकच म्हणतात. दुधाला दूध म्हणतायत, लोण्याला लोणी म्हणतायत. मला असं वाटतंय त्या लोण्याला जर कोणी दही म्हणत असेल तर ही चूक आहे ना, हे बरोबर नाही. त्या लोण्याला जर कोणी दही म्हणत असेल तर ही चूकच आहे. त्याला कसं बरोबर म्हणता येईल? त्या दह्याला जर कोणी ताक म्हणत असेल तर ही चूकच आहे. त्याला कसं बरोबर म्हणता येईल? मला असं वाटतंय लोण्याला दही म्हणणं हे जर चूक असेल, लोण्याला दही म्हणणं ही गोष्ट जर चूक असेल, ताकाला दही म्हणणं ही गोष्ट जर चूक असेल तर त्याच दह्याला, त्याच लोण्याला, त्याच तुपाला हरी म्हणणं ही गोष्ट चूक आहे का बरोबर आहे? विकिता गोरस ह्या म्हणे हरी, याला आपल्याला चूक म्हणता येईल? याला आपल्याला चूक म्हणता येईल? नाही म्हणता येईल. त्याचा अर्थ असा आहे की दह्याला दही म्हणणं ही गोष्ट आपल्या दृष्टीने जरी खरी असली तरी दह्याला हरी म्हणणं ही संतांच्या दृष्टीने सुद्धा गोष्ट खरी आहे. म्हणून काही गोष्टी खोट्या ठरवण्याचा आपल्याला अधिकार नसतो, त्या गोष्टी खऱ्याही असतात. म्हणून महाराज सांगतायत तो भेदही खरा आहे, महाराज सांगतायत तो अभेदही खरा आहे. मला असं वाटतंय म्हणून ते उदाहरण मी सांगणार आहे. नैयायिक काही संबंध सांगतायत. एक संयोग संबंध आहे, एक समवाय संबंध आहे, एक संयुक्त समवाय संबंध आहे. आपल्याला तिकडे जास्त संबंधाकडे जायचं नाही, दोन संबंधाचा विचार आपण करणार आहोत. एक संयोग संबंध आहे, एक समवाय संबंध आहे. संयोग संबंध हा अनित्य असतो आणि समवाय संबंध हा नित्य असतो. नित्य संबंधो समवाय, हा जो नित्य असतो त्याला समवाय संबंध म्हणतात, जो अनित्य असतो त्याला संयोग संबंध म्हणतात. मला असं वाटतं भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे, भूतलाच्या ठिकाणी असलेला घट कोण्या संबंधाने आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर विद्यार्थ्याला असं द्यावं लागेल किंवा भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो संयोग संबंध आहे. संयोग संबंध. भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो संयोग संबंधाने आहे, कारण त्याचा आणि भूतलाचा संयोग आहे, त्याचा आणि भूतलाचा समवाय नाही. त्या मातीच्या ठिकाणी घट कोण्या संबंधाने आहे तर तो समवाय संबंध आहे. नित्य संबंधो समवाय, हा ज्याचा नित्य संबंध असतो त्याला समवाय म्हणतात.
ज्याचा संबंध अनित्य असतो त्याला संयोग संबंध म्हणताय. भूतलाच्या ठिकाणी घट कोण्या संबंधाने आहे? त्याचं उत्तर आहे, भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो समवाय संबंधाने नाही तर तो संयोग संबंधाने. आता मजा अशी की एखाद्या वेळेला आपल्याला तो घट प्रत्यक्ष समोर दिसत असला, तो आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसत असला तरी सुद्धा त्या घटाचा आपल्याला प्रत्यक्ष दिसून सुद्धा अत्यंत अभाव सांगता येतो. अर्थात ज्या वेळेला ज्या कालामध्ये जो घट ज्या भूतलाच्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसतो त्याच कालामध्ये त्या घटाचा आपल्याला दुसऱ्या संबंधाने अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. संयोग संबंधाने जो घट भूतलाच्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष आहे, आपण जर संबंध बदलला आणि समवाय संबंधाने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच काळामध्ये आपल्याला त्याचा अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. संयोग संबंधाने अर्थात घट आहे ही गोष्ट खरी आहे आणि समवाय संबंधाने जर विचार केला तर घट नाही ही गोष्ट खरी आहे. संयोग संबंधाने विचार केला तर आपण घट आहे असंही म्हणू शकतो आणि समवाय संबंधाने जर आपण विचार केला तर घट नाही असताना सुद्धा आपण म्हणू शकतो. पण अपर संबंधाने आपल्याला त्या ठिकाणी घटाचा अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. संयोग संबंधाने ज्या घटाचा ज्या भूतलाच्या ठिकाणी आपल्याला भाव सांगता येतो त्याच घटाचा समवाय संबंधाने आपल्याला त्याच कालामध्ये अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. म्हणजे संयोग संबंधाने त्याचा भावही खरा आहे आणि समवाय संबंधाने त्याच कालामध्ये त्याचा अत्यंत अभाव सुद्धा खरा आहे. विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरी श्री म्हणून महाराज म्हणतात तो भेदही खरा आहे. महाराज म्हणतात तो अभेदही खरा आहे. महाराज म्हणतात तो भेद कोण्या दृष्टीने खरा आहे, अभेद कोण्या दृष्टीने खरा आहे. त्याचं उत्तरच आहे, महाराज भेदाचं चिंतन ज्यावेळेला करतात त्यावेळेला लौकिक दृष्टीने करतायत आणि महाराज अभेदाचं चिंतन ज्यावेळेला करतायत त्यावेळेला ते वास्तव दृष्टीने करतायत. लौकिक दृष्टीने विचार केला तर मी सांगतो तो भेदही खरा आहे, पण वास्तव दृष्टीने विचार केला तर मी सांगतो तो अभेदही खरा आहे. मी कोण आहे हे मला विचारण्यापेक्षा हे माझं नाटक आहे, हे मी करतो हे माझं नाटक आहे, मला निरोपासाठी पाठवलं, मला हे करावं लागतं सगळं. खरं म्हणजे मी करतोय हे माझ्या सूत्रधाराने माझ्याकडे दिलेली जबाबदारी आहे. माझ्या सूत्रधाराने माझ्याकडे दिलेली जबाबदारी आहे म्हणून मी हे मला करावंच लागतंय, मी त्याच्यासाठीच आलेलो आहे. पण मी कोण आहे हे मला विचारल्यापेक्षा माझ्या सूत्रधाराला विचारा, तो माझा परिचय दिल्याशिवाय राहणार. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा आमच्यामध्ये भेद आहे. वास्तव दृष्टीने विचार केल्यानंतर पुसने ते पुसा पांडुरंगा अमर तू खरा, हे कैसा आम्ही जातारा. वास्तव दृष्टीने आमचं जीवन असं आहे. मला असं वाटतं देवामध्ये आणि साधूमध्ये जर आपण भेद मानला तर त्यांना आपल्याला अन्योन्य अभावाचं प्रतियोगी बनवावं लागेल. तर म्हणजे अभाव सांगितला जातात, प्राग भाव आहे, प्रध्वंसा भाव आहे, अन्योन्य अभाव आहे, अत्यंत अभाव आहे. एखादा राहिला असेल तर पाहून घ्या. अर्थात सामायिक अभाव एक
असतो त्याला प्रागभाव. एखादा घट निर्माण होण्याच्या अगोदर जो अभाव असेल तो त्याचा प्रागभाव आहे, त्याचा तो प्रागभाव, त्याचा प्रतियोगी घट आहे. अर्थात वस्तू त्याच्यावर दंड मारल्यानंतर, वस्तूचा नाश झाल्यानंतर जो अभाव असतो तो प्रध्वंसाभाव. अगोदर असतो तो प्रागभाव, नंतर असतो तो प्रध्वंसाभाव. अर्थात ज्याचं चिंतनच करता येत नाही तो अत्यंत अभाव, तो अत्यंत अभाव. आता आपल्याला सशाच्या शिंगाचं चिंतन करायचं. आता आपण जर पुढे चिंतन करणार आहोत ते सशाच्या शिंगाचं करायचं का? नाही करायचं. याचं कारण सशाला शिंगच नाही, त्याच्यामुळे त्याचं चिंतन करण्याचा काही विषयच नाही. आपण जे चिंतन करणार आहोत, आपल्याला जी पत्रिका पाहिजे ते वांजेच्या लेखाची पाहिजे. मला असं वाटतं त्याच्यावर सुद्धा आपल्याला चिंतन करता येणार नाही. वांजेची या लेखात काहीची जन्मपत्रिका, त्याच्यावर सुद्धा आपल्याला चिंतन करता येणार नाही. अत्यंत भावाचं चिंतन करण्याची काही गरजच नाही, कारण तो नाहीच. आणि म्हणून प्रागभाव अगोदर असतो तो प्रागभाव, नंतर असतो तो प्रध्वंसाभाव, आणि तिसरा अन्योन्याभाव. अन्याचा अन्य ठिकाणी जो आहे तो अन्योन्य. घटाच्या ठिकाणी पट नाही, पटाच्या ठिकाणी घट नाही, अन्योन्य. मला असं वाटतं आपण जर खऱ्या अर्थाने हा भेद मानला तर आपल्याला संतांना सुद्धा त्या ठिकाणी भेदाचं प्रतियोगित्व द्यावं लागेल. आणि म्हणून अन्योन्य अभावाचे प्रतियोगी संत नाही. अन्याचा अन्य ठिकाणी असतो तो अन्योन्य अभाव आहे. देवाचा आणि संतांचा अभेद आहे. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने अन्योन्य अभावाचं प्रतियोगित्व त्यांना देता येणार नाही. आपण चिंतन करू पुढे. मला असं वाटतं की म्हणून संतांचा आणि देवाचा खऱ्या अर्थाने अभेद आहे, त्याचं एक महत्त्वाचं चिंतन आहे. अन्योन्य अभावाचं प्रतियोगित्व आपल्याला त्यांना का देता येणार नाही, याचं कारण असं आहे की संतांचा आणि देवाचा आपल्याला अनेक दृष्टीने अभेद सांगता येतो. अनेक दृष्टीने संतांचा आणि देवाचा स्थलता अभेद आहे, संतांचा आणि देवाचा स्वरूपता अभेद आहे, संतांचा आणि देवाचा कार्यता अभेद आहे, संतांचा आणि देवाचा फलता सुद्धा अभेद आहे. संतांचा आणि देवाचा स्वरूपाचा अभेद आहे. जे स्वरूप प्रभूचं आहे ते स्वरूप संतांचं आहे, स्वरूपता अभेद आहे. संतांचा आणि देवाचा स्थलता सुद्धा अभेद आहे. भगवंताच्या स्वरूपाचा विचार करत असताना त्यांना वैकुंठ म्हणतात. हरी हा वैकुंठ, त्याला वैकुंठ म्हणतात. महाराजांना आपण असं विचारू की महाराज तुम्ही कुठून आलात, तर महाराज सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा वैकुंठातूनच आलो. याची कारण अशी बोलिले जी ऋषी साच भावे वर्ता. विठाल 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 विठाल. वैकुंठ सुद्धा तीन प्रकारचे आहेत. एक स्थल वैकुंठ आहे, एक स्वरूप वैकुंठ आहे, एक भूवैकुंठ आहे. भूवैकुंठ पंढरपूर अर्थात ते सुद्धा वैकुंठ आहे. महाराज ज्या वैकुंठाबद्दल नाकार देतात, नको वैकुंठीचा वास, ते स्थल वैकुंठ आहे. आणि स्वरूपाने सुद्धा प्रभू वैकुंठच आहे. हरी हा वैकुंठ. महाराज म्हणतात आम्ही स्वरूप वैकुंठातून आलेले आहोत. याचाच अर्थ असा आहे की महाराजांचा अर्थात साधूचा आणि देवाचा स्वरूपता सुद्धा अभेद आहे. स्थलता अभेद आहे, स्वरूपता अभेद आहे. मला सांगू द्या कार्यता सुद्धा अभेद आहे. ज्या कार्यासाठी प्रभू या ठिकाणी येतात त्याच कार्यासाठी संत सुद्धा येतात. आपल्याला कार्य माहीत आहे. भगवंताचं या ठिकाणी येणं आहे. यदा यदाई धर्मश्य. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला प्रभू या ठिकाणी येतात. पद्धत वेगळी असली तरी कार्य मात्र एकच आहे. अर्थात भक्ताचा सांभाळ करणे व दुष्टाचा निपात करणे यासाठी प्रभूचं येणं आहे. धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रभू जसे येतात तसंच धर्माचा सांभाळ करण्यासाठी संतांचं सुद्धा येणं असतं. आणि म्हणूनच
संतांचा आणि देवाचा हा कार्यता सुद्धा अभेद आहे. संतांचा आणि देवाचा फलता सुद्धा अभेद आहे. देवाच्या नावाचं फल आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे गळतील पापे जन्मांतरे. अर्थात हे देवाच्या नावाचं फल आहे आणि संतांच्या नावाचं सुद्धा फल तेच आहे. तुका म्हणे पापे दाती संतांची आजपे 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 दाती संतांची देवाच्या नावानेही पाप जातात, संतांच्या नावानेही पाप जातात. देवाच्या नावाला सुद्धा यम घाबरतो आणि संतांच्या नावाला सुद्धा तो घाबरतो. देवामध्ये जे बलत्व आहे ते संतांमध्ये सुद्धा आहे. कामी पडी वीर गाडे. अर्थात या सगळ्या दृष्टीने संतांचा आणि देवाचा अभेद असल्यामुळे महाराज म्हणतात ते संत देवते संत देवाचा आणि संतांचा अभेद त्या दृष्टीने आपण पाहतो. मला असं वाटतं याच्या काही मिळवण्या आपण केल्या पाहिजेत. ती पहिली मिळवणी अशी आहे की संतांच्या जीवनामध्ये काही विशेष आहेत म्हणून आपण त्यांना संत म्हणतो असं म्हटलं जातंय. किंवा संतांच्या जीवनामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. महाराज म्हणतात कडे खूप फरक आहे. तुम्ही एखाद्या वेळेला कीर्तनकार होण्याचा प्रयत्न करा, एखाद्या वेळेला तुम्ही कथाकार होण्याचा प्रयत्न करा, पण तुम्ही साधू होण्याच्या भानगडीत ते पूर्ण करा. साधू होण्याची गोष्ट फार कठीण. तुका म्हणे तुम्ही ऐकारे कानी आमूची नाचणी नाचू नका. जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. नाही का. आशा ही समोर खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावी त्याने. अर्थात आशा घेऊन जर तुम्ही त्याला फजिती होईल गड्या. म्हणून आपण असं करू, आपण कीर्तनकार, आपण कथाकार होय, आपण गायक होय आहेत. त्यांच्या चरणी माझं साष्टांग दंडवत आहे. साधू होणं ही गोष्ट फार कठीण आहे. पण मला नेहमी असं वाटते महाराज दादा की साधूच्या गप्पा मारण्यामध्ये जर माणसाला इतका आनंद असेल, प्रत्यक्ष साधू होण्यामध्ये किती आनंद असेल. तो आनंद ज्यांना भेटला असेल ते फार मोठे भाग्यवान आहे. तो आम्हाला या जन्माचं काही भेटणार नाही, पण कोण्या तरी जन्मामध्ये मिळावा अशी जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. खरं म्हणजे साधू होणं ही गोष्ट फार कठीण आहे. म्हणून महाराजांनी सूचना दिली की आमूचे नाचणी नाचू नका. नाचू द्या ना महाराज, नका म्हटले, फजिती होईल तुमची. काय करावं लागेल महाराज आम्हाला साधू होण्यासाठी. अरे साधू होण्यासाठी एखादा माणूस 108 वेळेला तुमच्या अंगावर फुंकला तरी तुम्हाला सहन करावं लागेल. हे काही हिंमत नाही, पण काही भानगडीत पडू नका. अर्थात आणखी काय करावं लागेल महाराज आम्हाला साधू बनण्यासाठी. एखाद्या माणसाने तुम्हाला काट्याने जरी मारलं ना तरी त्याचे पाय चपण्यासाठी त्याच्या घरी जावं लागेल तुम्हाला साधू होण्यासाठी. बापरे, कठीणच आहे. म्हणून साधू होणं ही गोष्ट तशी कठीण आहे. आणि म्हणून विठ्ठल 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 त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहेच ना. कथा कीर्तनामध्ये आनंद आहेच ना, त्याचं फलही आहे. आणि म्हणून साधू होणं ही गोष्ट तशी कठीण आहे. महाराज काय फरक आहे आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. काय फरक आहे आमच्यामध्ये आणि साधूमध्ये. महाराजांनी सांगितलं तुम्ही आकाशाकडे पहा. ताऱ्यामध्ये आणि चंद्रामध्ये जसा फरक आहे, आकाशामध्ये पहा, ताऱ्यामध्ये आणि चंद्रामध्ये जसा फरक आहे
तसं आपल्यामध्ये आणि साधूमध्ये सुद्धा फरक आहे. तुम्ही पृथ्वीमध्ये पहा, पृथ्वीमध्ये हिऱ्यामध्ये आणि गारामध्ये जसा फरक आहे, पृथ्वीमध्ये हिऱ्यामध्ये आणि गारामध्ये जसा फरक आहे, तसाच आपल्यामध्ये आणि साधूमध्ये सुद्धा फरक आहे. तुम्ही दुधामध्ये पहा, दुधापासूनच निघते, पण ताकामध्ये आणि लोण्यामध्ये जसा फरक आहे तसं आपल्यामध्ये आणि साधूमध्ये सुद्धा फरक आहे. मी हे मान्य करतो की चंद्राचं जे कौतुक होते, चंद्राचा जो मान वाढतो, चंद्राचा जो मान वाढतो ना, तो दुसऱ्या चंद्रामुळे वाढत नाही, तो ताऱ्यामुळेच वाढतो. हे मला मान्य आहे, ताऱ्यामुळेच वाढतो. हिऱ्याचा जो मान वाढतो तो दुसऱ्या हिऱ्यामुळे वाढत नाही, तो गारांमुळे वाढतो. हे सुद्धा मला मान्य आहे. लोण्याचा जो मान आहे तो लोण्यामुळे नाही, तो ताकामुळे आहे. हे मला मान्य आहे. पण ताक ताक आहे आणि लोणी लोणी. अर्थात सगळे जर चंद्रच असते तर मला असं वाटते चंद्राची किंमतच नसते. जंगलामध्ये सगळे झाडं जर चंदनाचे असते तर मला असं वाटते चंदनाच्या झाडाचं लोकांनी सरपण सुद्धा बनवलं असतं, त्याला किंमतच नसते. खाणीमध्ये सगळे जर हिरे सापडले असते तर लहान लहान मुलांनी कोट्या खेळण्यासाठी त्याचा उपयोग केला असता. पण हिऱ्याची किंमत वाढवणाऱ्या गारा आहेत, म्हणून मला असं वाटते हिऱ्याने गाराचा कधी अभेद करायचा नाही, कारण त्याची किंमत त्याच्याशिवाय वाटलीच नसते. चंदनाची किंमत वाढणारे लिंबाची झाडं आहेत आणि म्हणून लिंबाची झाडं नसती तर चंदनाला महत्त्व प्राप्तच झालं नसतं. लिंबाची आहेत म्हणून चंदनाला महत्त्व आहे. हे मी बोलत नाही, महाराज सांगतायत. असो खड ऐसे फार आम्हा तयाची उपकार करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबण. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा. महाराज म्हणताय अरे निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे तालुक्यात नाही तर शेजारी, आणि मला वाटतं ते शेजारीच असते. आणि निंदकाचे घर असावे शेजारी असं महाराजांनी का म्हणावं, त्याचं कारणच आहे. महाराज म्हणतात कडे एखाद्या धोब्याला जर तुम्ही कपडे धुवायला दिले तर तो धोबी तुमच्याकडून पैसे घेईल, त्याशिवाय कपडे धुणार नाही. एखाद्या शिष्याला जर तुम्ही कपडे धुवायला दिले तर साबण तर द्यावं लागेल ना. साबण आहे तुझं, कपडे धुवून दे, नाही धुणार तो असं काहीतरी करून आणून दिला की साबण तरी द्यावं लागेल ना. एखाद्या धोब्याला जर तुम्ही कपडे धुवायला दिले तर तो तुम्हाला पैसे मागेल. एखाद्या शिष्याला जर तुम्ही कपडे धुवायला दिले तर तो तुम्हाला साबण मागेल. पण निंदा करणारा माणूस तुम्हाला साबणही मागणार नाही, तुम्हाला पैसेही मागणार नाही. निंदा करून तुमचे पाप होते कपडे धुवून दिल्याशिवाय. म्हणून प्रीती आदर असो खडाईसे फार आम्हा तयाची उपकार करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबण. विठाला विठाला विठाला. चंद्र चंद्र आहे, चांदण्या चांदण्या आहे. चांदण्याने अमावस्याच्या दिवशी असं कधी म्हणायचं नसते, नाही पौर्णिमेच्या दिवशी असं कधी म्हणायचं नसते त्या प्रकाश आमचा आहे म्हणून. चांदण्याने पौर्णिमेच्या दिवशी असं कधी म्हणायचं नसते की हा प्रकाश आमचा आहे म्हणून. चंद्र म्हणेल फक्त 15 दिवस थांबा म्हणजे प्रकाश कोणाचा आहे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसांनी तुम्ही असाल, मी नसेल, त्यावेळेला प्रकाश अजिबात नसेल, त्यावेळेला सगळे लोक अंधारात असतील. खरं म्हणजे 15 दिवस थांबल्यानंतर तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला असं वाटतंय की चांदन चांदन आहे, चंद्र चंद्र आहे. महाराज म्हणतात आकाशाचे अंगी चंद्र तारांगणे दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीची एकोटी हिरागार बोटी दोहीशी संसाटी करू नये. दुधाची अंगी निघे ताक दोन्ही एका मोले दोन्ही मागू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भरू नये. विठ्ठल विठ्ठल. आपल्यापेक्षा असे वेगळे संतांच्या ठिकाणी काय विशेष आहे, त्या विशेषाचं चिंतन भगवंताने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं. युद्धभूमीवर सुद्धा साधूचं चिंतन व्हावं असा साधूचा मान आहे. आणि युद्धभूमीवर साधूचं चिंतन अर्जुनाला सांगण्याचं कारणच आहे. अर्जुन साधू होण्याची तयारी करतो, मला साधू व्हायचं आहे. गुरुनं हत्वा, माझ्या गुरुची हत्या करून मला जर गादी मिळत असेल तर मला ती गादी नको.
स्वजन भी कथम हत्वा सुखीन श्याम माधव. स्वजनाची हत्या करून जर मला सुख मिळत असेल तर मला ती सुखही नको, मला गादीही नको, मला सुखही नको. मला जायचं आहे, कुठं जायचं आहे, मला आळंदीला जायचं आहे, मला तिथं राहायचं आहे, मला यायचं नाही घरी, 4 वर्ष यायचं नाही. मग एखाद्याचं लग्न असतं तर येऊ, मग आणखी परत येऊ. अर्थात मला साधू व्हायचं आहे, मला जायचं आहे. मी या रक्ताने माखलेल्या गादीवर बसत नाही, बसणार नाही. काही बोलतो गड्या. अरे जेठीचा कृपा दाईजे म्हणून ज्याने मला बाण सोडायचं शिकवलं बेटा, त्याच्याच अंतकरणामध्ये बाण सोडणं ही गोष्ट बरी आहे. मला असं वाटतं गड्या की आईचं अंतकरण आणि मुलीचं अंतकरण सारखं असतं. आईसुद्धा मारत असते आणि मुलगीसुद्धा मारत असते. नाना जे शिव्या देत आहेत ना, मला असं वाटतं ते आईच्या अंतकरणातून देत आहेत. खरंच देतात. आणि आईचं अंतकरण असल्यामुळेच आपल्याला त्याचं काही वाटत नाही ना. लाज वाटते तुम्हाला काही, तरी सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. अर्थात गुरुचं अंतकरण आणि आईचं अंतकरण मला असं वाटतं सारखं असतं. बाबाच्या समोर बरोबर आईचं अंतकरण आणि गुरुचं अंतकरण अतिशय सारखं असतं. लोण्यासारखं असते बघा. तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यावर तुम्ही असा हात ठेवला, बोट ठेवलं तरी सुद्धा त्याला खड्डा पडतो. बरोबर आहे. लोण्यावर तुम्ही हात ठेवला तरी सुद्धा त्याला खड्डा पडत असतो. लोण्यावर हात ठेवला तर त्याला खड्डा पडतो. आणि त्या लोण्यामध्ये जर तुम्ही सरासर शब्दरूपी बाण सोडत असाल तर त्या लोण्याचं काय होत असेल. म्हणून आईचं अंतकरण आपल्या मुलासाठी हे लोण्यासारखं असते आणि गुरुचं अंतकरण विद्यार्थ्यासाठी सुद्धा लोण्यासारखं असते. बिचारी आई आपल्या मुलासाठी खूप लहान होते आणि विद्यार्थ्यासाठी गुरुजीसुद्धा अतिशय लहान होतात. महाराज म्हणतात पंथे हाती धरली विठाला 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 खऱ्या मुलाने आईच्या अंतकरणाचा विचार करावा आणि विद्यार्थ्याने गुरुच्या अंतकरणाचा विचार करणं ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये काही विशेष आहे. मी हे करणार नाही, भिक्षा मागता भली, भिक्षा मागील, जाईल माधुगिरी मागील, मी नाही करणार आहे. मला नाही युद्ध करायचं, मला नको ते राज्य. काय करायचं ते राज्य नको. स्वजनम ही कथम हत्वा. अरे स्वजनाची हत्या करून गुरुन हत्वा. गुरुची हत्या करून जर मला ती मिळत असेल तर मी त्या गादीवर बसायला तयार नाही. मला असं वाटतंय ह्या सगळ्या गप्पा साधूच्या आहेत. साधू मी त्याग करेन, मी त्याग करेन, मी त्याग करेन. ह्या सगळ्या गप्पा जरी साधूच्या असल्या तरी साधूच्या गप्पा मारणाऱ्या अर्जुनाला मला साधू बनवायचं आहे. अर्जुन फक्त साधूच्या गप्पा मारतो पण अर्जुन साधू नाही. अशोकच्या नमला शोच प्रज्ञावादोष अर्थात नाही त्याचा शोक करतो आणि गप्पा मात्र विद्वानाच्या करतो, गप्पा मात्र साधूच्या करतो. लाज वाटत नाही तुला. अर्थात तू गप्पा खरं म्हणजे यांचं भांडणच आहे. खरं म्हणजे वादामध्ये हा संवाद आहे. एक वितंडवाद आहे, एक जल्पवाद आहे, एक संवाद आहे. परस्पर जनानाम सम्यक निर्णयपूर्वक वादो भाषणम संवाद. त्याला संवाद म्हणताय. तो आपल्या हिताचा आणि समाजाच्या हिताचा असतो, त्याला संवाद म्हणताय. मग संवादामध्ये काही प्रश्न असतात, संवादामध्ये काही शंका असतात, संवादामध्ये काही समस्या असतात. अर्जुनाचे काही प्रश्न आहेत, अर्जुनाच्या काही शंका आहेत, अर्जुनाच्या काही समस्या आहेत. अर्जुनाचे प्रश्न आहेत किंत ब्रह्म किमध्यात्मन किंकर्म पुरुषोत्तम. त्या 8व्या अध्यायातला पहिला श्लोक अर्थात हे प्रश्न आहे. अर्जुनाचे काही शंका आहेत. अथकेन प्रयुक्तोयम पापैचरती पुरुषा. हे अर्जुनाचे शंका आहेत. आणि अर्जुनाची समस्या आहे चंचलम ही मनः कृष्ण. माझं मन अतिशय चंचल, मी काय करू. ही अर्जुनाची समस्या आहे. चर्चेमध्ये संवादामध्ये शंका असतात, प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी शंका, प्रश्न आणि समस्या अर्जुन मांडतो. अर्जुन म्हणतो की मी हे करणार नाही, मला हे करायचं नाही. अर्जुन साधूच्या गप्पा मारतो पण अर्जुन साधू नाही. अर्जुनाला मला साधू बनवायचं आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला काही साधूच्या गप्पा सांगितल्या. ऐके जेथ वाचा विसवे ती साधू कथा. मी तुला साधूची कथा सांगतोय. मला तुला साधू बनवायचं आहे, मला तुला योगी बनवायचं आहे दादा. म्हणून असे काही साधूची लक्षणं त्या ठिकाणी प्रभू सांगतायत की जे आसक्त असतात ते साधू नसतात. तू जर क्षत्रिय असेल तर तुझ्यासमोर कोण उभं आहे याही पेक्षा तुझ्यासमोर शत्रू उभा आहे
हा विचार करणं तो अतिशय महत्त्वाचा असेल. म्हणून त्या ठिकाणी साधूच्या जीवनातले काही विशेष प्रभू अर्जुनाला सांगतायत. त्यातले अनेक विशेष आहेत. अनपेक्षा साधू कशाची अपेक्षा करत नाही हा त्यांच्या जीवनातला विशेष आहे. दक्ष हा शुचीही दक्ष ते दक्ष असतात, ते शुद्ध असतात, आरंभीच ते त्याग करतात, हा सुद्धा त्यांच्या जीवनातला विशेष आहे. असे अनेक विशेष आहेत. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती, ते कशाने हर्षित होत नाहीत. ते कशाने हर्षित होत नाहीत हे प्रभूने जरी सांगितलेलं असलं तरी माऊलीला आपण विचारू की ते हर्षित का होत नाही. हर्ष केव्हा होत असतो? ज्यावेळेला माणसाला एखादा फार मोठा लाभ होईल त्यावेळेला हर्ष होत असतो. माऊली असं म्हणतायत, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय हरिकेशरा. आत्मलाभापुढे तो दुसरा लाभच मानायला तयार नाही, म्हणून त्याला कितीही मोठा लाभ झाला तरी त्याने तो हर्षित होत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. अर्थात तो त्याने उत्साही होत नाही. किंवा न रुष्यती न द्वेष्टी, तू द्वेष का करत नाही? माऊलीने त्याचं उत्तर दिलं की आपणची विश्व झाला. द्वेष केव्हा होतो? ज्यावेळेला भेद असेल त्यावेळेला द्वेष वाढत असतो. अरे आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू न ठेला जया पुरुषा. अरे भेदभावच नाही तर द्वेष कसा असेल? अर्थात ते द्वेषही करत नाही. एव न रुष्यती न द्वेष्टी न शोचती, ते शोकही करत नाही. शोक का करत नाही? मला असं वाटतंय एखादी गोष्ट जर हरवली तर माणसाला त्याचा शोक होतो. एखादी गोष्ट जर निघून गेली तर माणसाला त्याचा शोक होतो. मला असं वाटतंय की जे निघून जात नाही त्याच्यावर ते प्रेम करतायत. जे निघून जात नाही त्याच्यावर ते प्रेम करतायत. नामदेव महाराज, जे निघून जात नाही त्याच्यावर ते प्रेम करतायत म्हणून ते शोक करत नाही. आपुले जे साचे ते कल्पांतीही न बचे म्हणून गताचे न शोचिजो, म्हणून ते शोकही करत नाही. न द्वेष्टी अद्वेष्टा सर्वभूताचे ठाई द्वेषाती नेण्याची कही आप परव नाही चैतन्या जैसा. चैतन्यामध्ये जसा अपकार भाव नाही तसा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अपकार भाव का राहत नाही? ते कोणाचा द्वेष का करत नाही? तर मला असं वाटतंय की काही द्वेष्ट्याचे द्वेष्टे असतात, काही द्वेष्ट्याचे द्वेष्टे आहेत, काही सापेक्ष अद्वेष्ट्याचे अद्वेष्टे आहेत. एक वर्ग असा आहे की ते अद्वेष्ट्याचीही द्वेष्टे आहे आणि एक वर्ग असा आहे की जे द्वेष्ट्याचीही अद्वेष्टे आहे. विठाला 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 द्वेष्ट्याचे द्वेष्टे. आमचा जर कोणी द्वेष करत असेल तर आम्ही सुद्धा त्याचा द्वेष केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या घरी जो लग्नाला आला त्याच्या घरीच आम्ही लग्नाला जाऊ, अन्यथा जाणार नाही. आमच्या घरी जो पूजेला आला त्याच्या घरीच आम्ही पूजेला जाऊ, अन्यथा आम्ही जाणार नाही. आमच्या मौतीला जो आला अर्थात तरच आम्ही जाऊ, अन्यथा जाणार नाही. अर्थात हे द्वेष्ट्याचे द्वेष्टे, अद्वेष्ट्याचे अद्वेष्टे. मला तिसरा भाग सांगायचा आहे. द्वेष्ट्या अद्वेष्ट्याचे सुद्धा द्वेष्टे नाही केला तरी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अर्थात ही सगळी उदाहरणं आपल्याला माहीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा याच गावामध्ये द्वेष झाला आणि ज्यांनी द्वेष केला त्यांचाच उद्धार करण्यासाठी महाराजांनी पुढे प्रयत्न केले. खरं म्हणजे मुक्ताबाईने ती ताटी उघडायला लावली आणि महाराजांना सांगितलं. आपल्याला सगळा प्रकार माहीत आहे. मला असं वाटतंय की हे द्वेष्ट्याचे सुद्धा अद्वेष्टे आहेत, द्वेष्ट्याचे सुद्धा अद्वेष्टे. मुक्ताबाईच्या हातचं खापर याच गावामध्ये पुण्यातरी चौकामध्ये फोडल्या गेले. मुक्ताबाई रडत रडत सिद्ध बेटामध्ये गेली. सिद्धामठ बेटामध्ये गेल्यानंतर मुक्ताबाई रडत होती. दादा समजूत घालत होता. का रडते मुक्ते तू? दादा खापर आणत होती रे. कशासाठी? आईची इच्छा होती ना तुम्हाला मांडी करून द्यायची, मला ती पूर्ण करायची होती. मी आता तुमची आई आहे ना. मला असं वाटतं की माय मेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते आणि म्हणून मीच तुमची आई आहे ना, मला तुम्हाला मांडी करून द्यायचे होते. खापर घेऊन येत होती. दादा काय झालंय मग? त्या वेसोबाने माझ्या हातचं खापर फोडलंय दादा. वेसोबाने खापर फोडलंय म्हणून रडत असणाऱ्या मुक्ताबाईला ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की मुक्ते तुला खरंच मांडे करायची इच्छा आहे? हा ना दादा, मांडे करायची इच्छा आहे. मग मुक्ताबाई जिचा दादा ज्ञानेश्वर आहे त्या मुक्ताबाईला मांडे करण्यासाठी खापराची काय गरज आहे? माऊलीने वनवा केला, योगाग्नीने आपली पाठ तापवली, त्याच्यावर मुक्ताबाई मांडे करत होती. तर याच्या पुढचं सांगायचं आहे की त्या ठिकाणी अर्थात कथा आहे आणि ती आहे खरं म्हणजे त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुक्ताबाई मांडे करत होती.
निवृत्तीदादा आणि सोपानदादा जेवण करत होते आणि खिडकीकडे लक्ष गेल्यानंतर ज्यांनी खापर फोडलं तो पगडीवाला म्हातारा हे सगळं पाहत होता. मुक्ताबाईचं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे गेलं आणि त्या म्हाताऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर मुक्ताबाई म्हणते, काका बाहेरून काय पाहता काका, या ना काका, बसा ना काका पंक्तीला. लहान आहेत काका माझे हात, लहान झालेत मांडे, सुंदर आहेत काका, या ना काका, बाहेरून काय पाहता काका. मला असं वाटतं गड्या, दोन माणसं स्वर्गापेक्षाही उंच स्थान मिळवतात. दोन माणसं ज्या ठिकाणी भेटले ना, गले बद्धा धुराम शिलाम, अर्थात त्यांच्या गळ्यामध्ये धोंडा बांधावा, त्यांना विहिरीमध्ये लोटून द्यावं, वर येण्याचा प्रयत्न करत असतील तर आणखी धोंडे टाकावे. गले बद्धा धुराम शिलाम, ओम धनवंत मदातारम दरिद्रम अतपस्विनम. जो गरीब असून कष्ट करत नाही आणि जो श्रीमंत असून दान देत नाही, ही माणसं देशद्रोही असतात. गरीब असून कष्ट न करणारा आणि श्रीमंत असून दान न देणारा जिथं भेटत असतील तिथं बघा काय करायचं ते. धनवंत मदातारम दरिद्रम अतपस्विनम, हे दोन माणसं देशद्रोही आहेत म्हणून त्यांच्याबद्दल असा विचार सांगितला. दोन माणसं स्वर्गापेक्षा सुद्धा उंच स्थान मिळवत आहेत, त्याच्याबद्दलचा विचार आहे. स्वर्गापेक्षाही उंच स्थान मिळवणारे दोन माणसं आहेत. त्यातला पहिला असा आहे की जो गरीब असूनही दान देण्याची इच्छा करणार. त्यांनी दान नाही दिलं तरी चालेल, त्यांनी इच्छा केली तरी त्याला स्वर्ग मिळतो. गरीब असूनही दान देण्याची इच्छा करणारा आणि भरपूर शक्ती असूनही क्षमा करणारा, भरपूर शक्ती असूनही क्षमा करणारा, त्याला स्वर्गापेक्षाही उंच स्थान मिळत असते. मुक्ताबाईची शक्ती एवढी मोठी आहे दादा. मुक्ताबाईने नामदेव महाराजांना समजून सांगितलं. मुक्ताबाईने नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज ज्यावेळेला गेले आले आळंदीला, त्यावेळेला निवृत्तीनाथानं दर्शन घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतलं, सोपान काकाने दर्शन घेतलं आणि मुक्ताबाईला म्हटलं, मुक्ताबाई दर्शन घेणं, मोठे बाबा आहेत ना. अरे मोठे बाबा आहेत, दर्शन घे. त्यावेळेला मुक्ताबाई म्हटली, या मूर्खाचं मी दर्शन घेणार म्हणे. मुक्ताबाई जाईना दर्शना आधी अभिमानापूर्वक, मी नाही दर्शन घेणाऱ्याचं, अभिमानी आहे, मी नाही दर्शन घेणाऱ्याचं. मुक्ताबाईने नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं नाही. ज्यावेळेला काकाच्या हाती थापटणं दिलं आणि काकाने ज्यावेळेला परीक्षा घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला नामदेव महाराजांची परीक्षा आली. त्यावेळेला मागे पुढे पाहे पडत होता आतडी आणि आला उठाउठी पंढरीची. देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाला म्हणतायत, देवा ही संत मंडळी कपटी तुझी, हे काय साधू आहेत म्हणे. अरे अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडली माझी. लाकूड घेऊन ते म्हातारं पाठीमागे लागलं, बरं झालं त्याला पडता नाही आलं, जास्त नाही तर मेलो असतो नाही. मागे पुढे पाहे पडत होता आतडी, आला उठाउठी पंढरीशी, ही संत मंडळी कपटी तुझी. शेवटी प्रभूने आणखी वेसोबाकडे पाठवलं. मला असं वाटतंय तेच वेसोबा इथं होते, त्या खिडकीतून पाहत होते. मुक्ताबाई म्हणत होती, काका या ना, घ्या ना काका एखादं मांडव, बाहेरून काय पाहता काका. मला असं वाटते मुक्ताबाईने जर शाप दिला असता तर हा म्हातारा मिशीशीच जळून गेला असताकडे. मुक्ताबाईने शाप नाही दिला, मुक्ताबाईने प्रसाद दिला आणि त्या प्रसादाचा परिणाम ते नामदेव महाराजांचे गुरु झाले. मुक्ताबाई हे नामदेव महाराजांचे आजीगुरु बनले. अर्थात द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे, द्वेष्ट्याचे अद्वेष्टे. चौथा वर्ग असा आहे, द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे, अर्थात अद्वेष्ट्याचे अद्वेष्टे, द्वेष्ट्याचे द्वेष्टे, अद्वेष्ट्याचेही द्वेष्टे. आपला द्वेष जे करतायत करत, अर्थात काही संबंध नसताना द्वेष करणं, ते अद्वेष्ट्याचेही द्वेष्टे. आपला कितीही द्वेष केला तरी चालेल पण आपण नाही करायचा, ते द्वेष्ट्याची अद्वेष्टे. हा साधूच्या जीवनातला एक विशेष आहे. मला पुढचा विशेष सांगायचा आहे. अर्जुनाने विचारलं, देवा हे सगळे विशेष मी ऐकतो पण खरा वास्तव विशेष मला ऐकायचा आहे. साधूच्या जीवनातला वास्तव विशेष काय, साधूच्या जीवनातला वास्तव विशेष यावेळेला अर्जुनाने विचारला. त्यावेळेला प्रभूने सांगितलंय, अर्जुना साधूच्या जीवनातला वास्तव विशेष मी तुम्हाला सांगतो, सांग देवा. देवाने सांगितलं, सविस्तर वटत्व जैसे बीजकनिके माझी असे आणि बीजकुनु वसे वटी जाई. अर्जुना, वडाचं आणि बियाचं जसं नातं आहे, बी म्हणजेच वड आहे आणि वड म्हणजेच बी आहे. बी कितीही लहान असलं तरी त्याला वडाला जन्म देण्याची ताकद त्या बियामध्ये आहे. बी म्हणजेच वड आहे, वड म्हणजेच बी आहे. सविस्तर वटत्व जैसे बीजकनिके माझी असे आणि बीजकुनु वसे वटी जेवी. पुढे ऐक अर्जुना, तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते देवते संत देवते
महाभारतातलं उदाहरण सांगतायत. लहानपणी द्रौपदी हे अर्जुनाला द्यायचे शब्द भगवंताने अर्जुनाला दिले होते, थोडक्यात सांगून जाईल. आणि द्रौपदी मोठी झाल्यानंतर बलराम दादाने ठरवलं की दुर्योधनाला द्यायची. अर्जुनाने भगवंताचे कान कोरायला सुरुवात केली की देवा तू सांगितलं होतं की द्रौपदी मला द्यायची म्हणून, तू दुर्योधनाला कशी काय देणार? अरे म्हटलं जाऊ दे. नाही नाही जाऊ दे कसं, माझ्या लक्षात आहेत म्हणजे ते सगळे शब्द. तू मला द्रौपदी मला द्यायची ठरवली होती, तू दुर्योधनाला कशी द्यायची? द्रौपदी खेड्यात असतं तर भागलं असतं. सुभद्रा 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 द्यायची ठरवली होती मला तू खरं म्हणजे एकदम वेळेवर कसा काय निर्णय बदलला? अरे म्हटले दादाने म्हटलंय. नाही नाही म्हटले मला पाहिजे, आणि तुला जर पाहिजे असेल अर्जुना तर तुला यासाठी संन्याशी भाव लागेल. म्हटले वा संन्याशी भाव लागेल, तुला सुभद्रा मिळेल. आपल्याला दृष्टांत माहीत आहे. अर्थात अर्जुन संन्याशी झाला, त्या मंदिरामध्ये जाऊन बसल्यानंतर अनेक लोक तिथं जात होते. अर्जुनाचा तो त्याग पाहला. वास्तवापेक्षा नाटक माणसाला खूप चांगलं करता येते, आणि त्या ठिकाणी अर्जुन तो त्याग पाहून बलरामदादा म्हटले की आपल्या गावामध्ये एक संन्यासी आला, त्याला घरी आणू. म्हणजे कशाला राहू दे ना तिकडे मंदिरातच, नाही म्हटले आणू. आणि म्हणून बलरामदादा आणि भगवान श्रीकृष्ण गेले, त्या संन्याशाला घरी आणलं. आणल्यानंतर संन्याशी बैठकीमध्ये बसलेला होता. बलरामदादा काही निमित्ताने बाहेर गेले होते. सुभद्रा ते स्वयंपाकघरामध्ये बसली होती. कृष्ण आल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, अरे पागला पाहतं काय, ते स्वयंपाकघरात बसलेली आहे, रथ तयार आहे, उचल घेऊन जा. अर्जुनाने सुभद्रा उचलली, रथामध्ये घातली. अर्जुन घेऊन गेला. काही दिवसांनी प्रश्न विचारला देवाला, काय रे देवा, दुसऱ्याच्या भानगडीत पडतो का? दुसऱ्याच्या भानगडीत पडतो. या वालीला तू याच गोष्टीमुळे मारलं ना रे? वालीला तू याच गोष्टीमुळे मारलं? दुसऱ्याच्या भानगडीत पडत असताना खऱ्या अर्थाने ते सगळं पाहतो, आणि तुझी बहीण मी पडून नेली तरी सुद्धा तुला तसं का वाटलं नाही रे? त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितले, अर्जुना संन्याशित्वा होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी, परी विकल्प उपजे म्हणी मी तू दोन्ही स्वरूप घे. देवते संत देवते संत. आणखी एक मिळवणी मला करू द्या, ते रामायणातली नाही केली तर मला रामायणाचार्य कोणी म्हणणार नाही. रामायणातली मिळवणी आहे. अर्थात प्रभू वनवासामध्ये जातात. चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर भरताची आणि प्रभूची भेट होते. भरतासारखा एक मोठा माणूस मला भेटला म्हणून माझी साधना इथं होणार नाही, म्हणून प्रभू पुढे निघत आहेत. अगस्तीच्या आश्रमामध्ये येत आहेत. अगस्ती आपल्या अत्री अनुसयेच्या आश्रमामध्ये येत आहेत. अत्री अनुसयेच्या आश्रमामधून प्रभू आता पुढे अगस्तीच्या आश्रमामध्ये येत आहेत. अगस्तीच्या आश्रमामधून पंचवटीमध्ये जात आहेत. पंचवटीमध्ये रावण येतो आणि जानकीला घेऊन जातो. आणि जानकीला नेल्यानंतर रामकृपा आणि लखनजी जानकीचा शोध लावत ऋषमुख पर्वताजवळ येतात. ऋषमुख पर्वताजवळ आल्यानंतर ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहतो. सुग्रीवाला वालीने घराच्या बाहेर काढून दिलेला आहे म्हणून तो तिथं राहतो. आणि त्या ठिकाणी सुग्रीव तिथं राहतो. सुग्रीव संपत्ती सोडतो, सुग्रीव सत्ता सोडतो, पण सुग्रीव साधूला सोडत नाही. हे महत्त्वाचं आहे. सुग्रीव हनुमानजीला सोडत नाही, साधूला सोडत नाही, म्हणून त्याला सत्ताही मिळते आणि सत्ताधीशही मिळतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सचिव म्हणून, बरं का, तेव्हापासून सचिव हे पद आहे ना, सचिव हे पद, सचिव सहित सचिव सुग्रीवा नाही का, अर्थात सचिव हे हनुमानजी होते. हनुमानजी सचिव होते आणि म्हणून सचिव हे पद तेव्हापासून चालत आलं. म्हणून तुमचं पद फार मोठं आहे तसं. म्हणून त्या ठिकाणी सचिव म्हणून हनुमानजी आहे. आणि हे दोन क्षत्रिय ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला सुग्रीवाला असं वाटतं की वाली तर नाही येऊ शकत, पण मला मारण्यासाठी वालीने यांना पाठवलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून हनुमानजीला त्यांचा परिचय घेण्यासाठी पाठवलं जातं. हनुमानजी त्यांचा परिचय घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात. आणि गेल्यानंतर हनुमानजी त्यांना विचारतात, ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहू बनबिरा, कठीण भूमी कोमल पदगामी,
कवन हेतु विचरहु वन स्वामी हो तुम श्यामल गौर शरीरा. एक श्यामल आहे, एक गौर आहे. क्षत्रिय रूप फिरहु वन बिरा. क्षत्रियाचा वेश धारण करून तुम्ही फिरताय. कठीण भूमी कोमल पदगामी. ही भूमी अतिशय कठीण आहे, तुमचे पाय अतिशय कोमल आहे. कवन हेतु विचरहु वन स्वामी. आपण का फिरताय अशा कोमल पायाने? आपण या कठीण भूमीमध्ये का फिरताय प्रभू? आपण कोण आहात? आपला काय परिचय आहे? आपण कोण आहात? त्यावेळेला प्रभू आपला परिचय देतात. कौशलेश दशरथ के जाये हम पितु वचन जानी बन आये. नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुहाई. माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ आहे. हे लक्ष्मण आहे. लक्ष्मण आहे. मला असं वाटते राम हे सत्य आहे, लक्ष्मण हे समर्पण आहे. हे सांगितलं. आणखी सांगू दादा, सत्य टिकावं असं वाटत असेल तर समर्पणाची फार मोठी गरज आहे. हा मंडप टिकून राहावा असं वाटत असेल तर या मंडपाची फार मोठी गरज आहे. होय ना दिवाळी? हा मंडप टिकून राहावा वाटत असेल तर त्याच्यासाठी खांबाची फार मोठी गरज आहे. खांब काढून टाका, मंडप खाली आल्याशिवाय राहणार नाही. इमारत टिकून राहावी असं वाटत असेल तर त्या इमारतीला पायाची गरज आहे. पाया काढून टाका, इमारत खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि पताका तेवत राहावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काठीची दंडाची गरज आहे. दंड काढून टाका, पताका खाली आल्याशिवाय राहणार नाही. पताका खाली आल्याशिवाय. मला माहीत आहे पताका नम्र असते, दंड कठोर असतो. पताका नम्र असते, दंड कठोर असतो. एखाद्या वेळेला आपण असं म्हणू की अभिमानी आहे लेखक, जरा कठोर असतो. अभिमानी आहे नाही, त्याचा जो अभिमान आहे तो त्याच्यासाठी नाही, तो पताकेसाठी नाही. एकटा जर दंड उभा असताना तर एखाद्या वेळेला त्याला आपण अभिमानी म्हटलं असतं. अभिमानी आहे, एकटाच उभा आहे, ताक उभा आहे, लवत नाही लेखाचा. ताक उभा आहे, लवत नाही, एकटा उभा असता तर एखाद्या वेळेला त्याला आपण अभिमानी म्हटलं असतं. पण दंड अभिमानी नाही, दंड हा पताकेसाठी उभा आहे. आणि दंड जसा उंच उंच होईल ना, तो दंड दंडासाठी उंच होत नाही, दंड पताकेसाठी उंच होत असतो. पताकेसाठी उंच होत असतो. पण माझी विनंती आहे, आपण कितीही उंच झालो, आपण कितीही उंच झालो तरी ते जोग महाराज रूपी पताकेसाठी उंच झालं पाहिजे. ही आपली पताका आहे. ती फडकत राहावी असं वाटत असेल दादा, हे देशाच्या कान्याकोपऱ्यातून आज पताका दिसते. त्याचं समर्पण अतिशय महत्त्वाचं आहे. समर्पण फार महत्त्वाचं असते. पण रामप्रभू हे सत्य आहे आणि लखनजी हे समर्पण आहे. समर्पण कठोर असतं. कधी कधी समर्पण हे फार कठोर असतं, पण त्याचा कठोरपणा त्याच्यासाठी नाही, तो सत्यासाठी असतो. तो रामप्रभूसाठी लखनजी फिरत आहेत. 14 वर्ष झोपत नाहीत, 14 वर्ष काही खात नाहीत. माझी पताका बस हे मला तेवढ ठेवायची आहे. एखाद्या वेळेला हा दंड जर नसता तर ही पताका जगभर फडकली नसती. म्हणून दंड अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे सत्य, हे सत्य मला तर असं वाटतं गड्या की महाराष्ट्रातल्या जेवढ्या पत्रिका असतील सप्ताहाच्या, तेवढ्या सगळ्या पत्रिकेवर जोग महाराजांचा फोटो असला पाहिजे. जोग महाराजांची जागा तिथं असली पाहिजे. तशी तुकोबारायाची जागा आहे, तशी ज्ञानेश्वर महाराजांची जागा आहे, तशी विठ्ठल रुक्मिणीची जागा आपण सोडताय, तशी मला असं वाटते वरच्या भागामध्ये जोग महाराजांची जागासुद्धा सोडली पाहिजे. तसं जोग महाराज असले पाहिजे. नसते जोग महाराज तर आपलं आज काय झालं असतं मला असं वाटते आपणही सांगू शकणार नाही. खरं म्हणजे हे क्रांती आहे, हे क्रांती आहे, ही क्रांती आहे. जगद्गुरू तुकोबारायानंतर वारकरी संप्रदायामध्ये जर क्रांती कोणी केली असेल तर ते फक्त आणि फक्त स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी. लोपले ज्ञानजगी, ज्ञानेश्वर महाराज सांगून गेले, पण त्या आरतीचं खऱ्या अर्थाने अर्थ जर कोणी दिला असेल तर तो जोग महाराजांनी तो अर्थ त्या आरतीला प्राप्त करून दिलाय. हे सत्य आहे. आपण समर्पण आहोत. समर्पण एखाद्या वेळेला कठोर असलं तरी चालेल, पण ते सत्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून रामप्रभू सत्य आहे, लखनजी समर्पण आहे. कौशलेश दशरथ के जाए हम पितु बचन जानी बनाए. नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुहाई. माझं नाव राम आहे, त्याचं नाव लक्ष्मण आहे, हा माझा भाऊ आहे, सोबत आहे बघा. 14 वर्ष झाली. कोणी पाठवलं? आईने पाठवलं बघा.
आईने पाठवलं. राम एकटा बरा नाही, तुझा दखल. अरे राम जर वनवासात जात असेल तर तुझं अयोध्येमध्ये काय होणार? रामं दशरथम विद्धी मां विद्धी जनकात्मजा अयोध्या अटवम विद्धी गच्छतात येता सुखम. जा दादा जा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्षा, मद आणि मोह येऊ नये. लखनजी क्षणभर उभे राहतात आणि प्रतिज्ञा करतायत, स्वप्नामध्ये येऊ नये मा, हा स्वप्नामध्ये येऊ नये. स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यावर पडत असते ना. सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करते, 14 वर्ष झोपणारच नाही, पण स्वप्न येत असते. हे समर्पण आहे. आणि त्या ठिकाणी हा माझा भाऊ आहे. पण बाबा आमच्यासोबत संग नारी सुकुमारी शिवाई होती हो सीता. काय बघा रावण घेऊन गेलाय हो बाबा. बाबा आपला काय परिचय आहे बाबा? आमचा परिचय दिला आम्ही, तुमचा काय परिचय आहे बाबा? त्यावेळेला हनुमानजी आपला परिचय सांगतायत. बाबा तुमचा काय परिचय आहे? हनुमानजी म्हणतायत, महाराज प्रभू माझा एक परिचय नाही, माझे 3 परिचय आहेत. 3 परिचय. देहदृष्टीने एक परिचय आहे, जीवदृष्टीने दुसरा परिचय आहे आणि आत्मदृष्टीने तिसरा परिचय. देहदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर देहदृष्ट्या तू दासोहम, मी तुमचा दास आहे. जीवदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर जीवदृष्ट्या तदंशका, मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहं. देवते संत देवते संत देवते संत देवते निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या देव आणि संत याचा अभेद आहे. महाराजांना आपण असं विचारू, महाराज अभेदच आहे तर मग सांगण्याची काय गरज आहे? अभेदच आहे तर मग तुम्ही आम्हाला सांगता का? उत्तर देतायत महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तू सांगत ते भावे आणि म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सगळा. महाराज पुढे असं म्हणतायत, देव आणि संत एक आहेत. मला असं वाटते तुमची इच्छा जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर देवरूपी देवाजवळ गेल्यापेक्षा तुम्ही संतरूपी देवाजवळ जा, तुमची इच्छा पूर्ण होईल. पण तुम्ही साकार आहात, तुमची इच्छाही साकार आहे, मग साकार देवाकडेच जावं लागेल ना. साकार देवाकडेच जावं लागेल. निराकार देव तुमची इच्छा कशी काय पूर्ण करेल? नाही का? नवता काळा गोरा तुझा नाठेंगना, स्वरूप सुंदर ना अंधळा देखना, कैची जीव शिव जयाची भावना, पंचभौतिक नानेने पंच प्राणा हो. ओ रूप धरिले सगुण चांगले. नवता गाव शिव पहिला याशी काही. जो निर्गुण आहे त्याच्याकडे तुमची साकार इच्छा कशी पूर्ण होईल? तुमची इच्छा रूपाची आहे,
तुमची इच्छा आकाराची आहे. मला असं वाटतं तुमची इच्छा मोक्षाची आहे. मोक्ष सुद्धा एक पदच आहे ना, मोक्षपद याची साकारच इच्छा आहे ना. मग तुमची इच्छा जर मोक्षाची असेल तर तुम्ही निर्गुण रूपी देवाकडे, देवरूपी देवाकडे गेल्यापेक्षा तुम्ही संत रूपी देवाकडे जा. ते तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात कारवोच्या दिशा तेथे इच्छा पुरत येथे इच्छा पुरत तर निराकार देवाकडून जाण्याची गरज नाही. तुम्ही इथे या, हे देव तुमची इच्छा पूर्ण करते. मला असं वाटतंय की या वायरमध्ये जरी लाईन असली तरी माईक शिवाय त्याचं प्रत्यक्ष नाही. एखाद्या वायरमध्ये जरी लाईन असली तरी बलाशिवाय त्याचं प्रत्यक्ष नाही. आपण बसलो त्या ठिकाणी जरी पाणी असलं तरी विहिरीशिवाय त्याची उपलब्धी नाही. प्रत्यक्ष उपलब्धी पाहिजे असेल तर तुम्हाला बलाकडे जावं लागेल, तुमची इच्छा पूर्ण होईल. प्रत्यक्ष उपलब्धी पाहिजे असेल तर तुम्हाला विहिरीजवळ जावं लागेल, तुमची इच्छा पूर्ण होईल. खरं म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुमची इच्छा बलाजवळ जाऊन जशी प्रकाशाची पूर्ण होईल, पाण्याजवळ जशी ताण्याची पूर्ण होईल, तशी संत रूपी देवाकडे तुम्ही जा. तुमची इच्छा ती पूर्ण करतील. येथे इच्छा पुरत असेल ते बघा. खरं म्हणजे तुम्ही त्याच्याकडे गेला तर तुमची इच्छा उदार राहील. आणखी यामध्ये म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं ना, याचकाचा भार घेऊ नये येरझाड. फार येरझाडा घेतो म्हणे, तसं काही करू नको, आताच पाहिजे मला आता. म्हणून तुमची इच्छा एखाद्या वेळेला तिथं रोकड पूर्ण होणार नाही. पण इथं मात्र तुमच्या गुणदोषाचा विचार न करता तुमची इच्छा ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आपण देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं भावना करावी लागते. भावना करावी लागते. एखाद देवता जर कटेवर हात ठेवून उभी असेल तर आपल्याला तिथं भावना करावी लागते, नंतर दर्शन आहे. देवता जर देवळाचरणी उभी असेल तर तिथं आपल्याला भावना करावी लागते, नंतर दर्शन आहे. मूर्ती खरं म्हणजे ती मूर्ती जर त्याच्या खांद्यावर बाण असेल तर तिथं आपल्याला भावना करावी लागते. रामप्रभू आहे, नंतर दर्शन आहे. तुम्हाला त्या ठिकाणी भावना करावी लागते. तिथे कोंडा पाणी, अर्थात तिथं तुम्हाला भावना करावी लागते. पण या देवाजवळ तुम्हाला भावना करायची गरज नाही. देव रोकडा सज्जने अभंगाच्या शेवट तुगावने रोकडे केने रोकडे केने
बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा असेल ते माझ्या अल्पमतीचं बरोबर असेल ते माझ्या मनाचं. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, शास्त्री महाराज आहेत, नाना आहेत, भास्कर महाराज आहेत, कपाळ महाराज आहेत, सगळी महाराज मंडळी आहेत. ते टाळखेड्यामध्ये आमचे बडे महाराज आहेत, महाराज नामदेव महाराज आहेत, सगळी महाराज मंडळी आहेत आणि बाबा आहेत. तर म्हणजे सूत महाराजांपुढे आणि आपल्यासमोर आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की बाबा दादा आमच्या जीवनामध्ये या वारकरी संप्रदायाची अखंड सेवा घडावी आणि किती दिवस